नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की इकडे घरात सगळेजण छान सेलिब्रेशनचं चर्चा करत असतात। मग तितक्यात अर्जुन आणि सायली येतात। अर्जुन विचारतो की काय चाललंय मॉम आणि डॅड, तुम्ही काय डिस्कशन करत आहात। मग त्यांना वाटते की हे दोघं ऐकले की काय, मग विषय टाळाटाळ करतो। मग अर्जुनचे डॅड निघून जातात, मला फोन आलेला आहे मी जातो। मग कल्पनाला विचारतो मम्मा काय झालेलं आहे सांग ना, तुम्ही दोघं कॉफी घ्याल का आत्ता कॉफी। म्हणतो नाही बरं ठीक आहे, तुला नको ना, गुड नाईट, झोप जा, वेळ खूप झालेली आहे। ते त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलेले असतात छान। मग दोघे बाहेर आलेले असतात, दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता बाहेर आलेले असतात। मग तेव्हा सगळेजण त्यांना मोठ्या आवाजात हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतात। मग अर्जुन आणि सायली दोघे मिळून एकमेकांकडे बघू लागतात, हे काय केलं यांनी। मग अश्विन म्हणतो या आता तुम्ही केक कट करा या। मग दोघे मिळून येतात अर्जुन आणि सायली। अश्विन म्हणतो तितक्यात थांबा, पहिला एक विश मागून घ्या तुम्ही तुमच्या मनात, असं दोघांना सांगतो। मग सायली मनात विश मागून घेते की माझं पहिलं प्रेम आणि ह्या माणसांना विसरण्याची ताकद दे देवा, माझं ह्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मला हे विसरण्याची ताकद दे। आणि इकडं अर्जुनसुद्धा एक मनात विश मागून घेतो की मिसेस सायलींवर मी खूप मनापासून प्रेम करतो आणि मिसेस सायली माझ्या आयुष्यातून निघून जाऊ नये असं मला वाटतं देवा, ही इच्छा माझी पूर्ण कर असं अर्जुन देखील म्हणतो। मग दोघे मिळून केक कट करतात। मग सगळेजण छान त्यांना हॅपी ॲनिव्हर्सरी असं म्हणतात। मग असं म्हणतात अर्जुन आणि सायली खूप म्हणजे खूप कसं तरी फील होत असतं, त्यांना खूप रडू येत असतं। सायलीला पण अर्जुनला सोडायचं नसतं, अर्जुनला पण सायलीला सोडायचं नसतं, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतो। आणि आता बघूया येणाऱ्या भागात काय घडेल, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब